गुवाहाटीमध्ये काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. सो हे आहे ते मेन कामाख्या देवीचं मंदिर. सो विशेष आहे की आसाम चहा जगप्रसिद्ध आहे आणि आसाममध्ये चहा मिळत नाही मला. शुभम अख्खा नॉर्थ ईस्ट पाठीमागचे 2 महिने फिरतोय. सुप्रभात मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता आपण आहोत गुवाहाटीच्या एअरपोर्टवरती. हे एअरपोर्टचं जे नाव आहे ते आहे लोकप्रिय गोपीनाथ बरदलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. एनिवेज, आता वाजलेले सकाळचे 5:30 आणि एवढा उजेड आहे. मला अजिबात वाटलंच नाही की मला असं वाटलं की बाहेर अंधार असेल, कारण की मी आतमध्येच एअरपोर्टमध्येच थांबलो होतो, झोपलो होतो, आराम करत होतो. कारण की मी आलो काल, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी आलो होतो 12:30 वाजता. त्याच्यामुळे 12:30 वाजता बाहेर पडण्यात काय पॉईंट नव्हता. सो त्याच्यामुळे आता लवकर उजेडलेला आहे. वेल अँड गुड. आता आपण शोधूयात चहावाला. इथे चहावाला मिळाला पाहिजे, कारण की झोप जायला पाहिजे आपली. अजून झोप गेली नाही माझी. सो आता बघूयात बाहेर. एअरपोर्ट छोटं आहे, जास्त मोठं नाही, त्याच्यामुळे आपण लगेच बाहेर पडू. सो आपण बघणार आहोत गुवाहाटीमधलं इंटरनल ट्रान्सपोर्टेशन कसं आहे. सो पहिल्यांदा आपण चहा वगैरे पिऊयात आणि मग शोधूयात बस जी घेऊन जाईल आपल्याला मेन गुवाहाटी शहरामध्ये. कारण की या इथून मेन गुवाहाटी शहर जवळपास एक 20 किलोमीटर 15 किलोमीटर आहे असं म्हणता येईल. बघूयात. आसाम का पीठा बोलता है इसको. आसाम का पीठा बनता है. हो, बट वो चाय होता है क्या? हाँ, चाय भी होता है. ओके ओके, ठीक है, चलो, थैंक यू. एक चाय देना. वो क्या है? पीठा. ओके, यही पीठा है. चावल, हाँ, चावल, गुड़ और नारियल. ये खाने का होता है क्या? हाँ, खाने का. ओके ओके, लोकल है. दिखा रहा मुझे, मतलब देना खाने के लिए. क्या बात आहे. म्हणजे जस्ट आपण आसाममध्ये एंट्री घेतलेली आहे आणि आसामचा फेवरेट पिठा आपल्याला मिळालेला आहे. पिठासोबत चहा पण पिऊयात, कारण की आसामची चहासुद्धा वर्ल्ड फेमस आहे. हे गोड आहे आणि याच्यामध्ये मला गुळासारखं लागतं. हे काय माहीत, पण मस्त आहे. बाय द वे, हा जो कटली पिठा आहे तो कसा बनवला जातो ते मी तुम्हाला सांगतो. पहिली तर गोष्ट, हे कशापासून बनतं तर तांदळापासून, गुळापासून आणि नारळापासून, या तिघांचं मिक्सचर आहे हे. एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर ना मला ही टॅक्सी भेटली. खरं तर मला जायचं होतं बुमनी मैदान. तर तिकडे की नाही न्यू गुवाहाटी रेल्वे स्टेशन आहे, त्याच्याजवळ एक हॉस्टेल आहे, तिथे मला जायचं होतं. बट आता हे तिथे जाणार नाही, त्याच्या अलीकडेच कुठेतरी जाणार आहे. तेव्हा तिथून तुम्हाला बस वगैरे मिळेल. सो आता मी आलेलो आहे मेन सिटीमध्ये आणि या इथे मला त्या बाईने ड्रॉप केला. तर इथून तो बोलला की तुम्ही बस करू शकता. बट ऑलमोस्ट त्याने खूप जवळ मला पोहोचवलेलं आहे. इथून आता फक्त 5 किलोमीटर अंतर बाकी आहे त्या हॉस्टेलचं, जे हॉस्टेल मी आता बुक केलेलं आहे. आता बघूयात या इथे आपल्याला बस मिळते की टमटम. सो मित्रो, इंटरनल ट्रान्सपोर्टेशनसाठी या इथे बसेस आहेत, पण जरा त्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे. हे असे टमटम किंवा जे काही इंटरनल प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट जे आहेत ना ते आहेत. शेअरिंगमध्ये आपल्याला कुठेही सिटीमध्ये तुम्हाला फिरवू शकतो. ते फक्त तुम्हाला एक्स आणि वाय लोकेशन माहिती पाहिजे, सो दॅट ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतं. म्हणजे हे सिटी पण चांगली आहे, रोड्स पण खूप मस्त आहेत. जस्ट दॅट की आपल्याला तर फक्त लोकेशन्स आयडेंटिफाय करायचे आहेत की नक्की ह्या सिटीमध्ये काय काय फिरायचं. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता आपण एक्सप्लोर करणार आहोत गुवाहाटी. खरं तर आता गुवाहाटीमध्ये एक्सप्लोर करण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत त्या अजून बघायच्यात मला. बट येस, कामाख्या टेम्पल आहे हे मेन अट्रॅक्शन. सो तिकडे तर मला 100% जायचंच आहे. बट सकाळी मी आल्या या हॉस्टेलमध्ये चेक इन केलेलं आहे. खरं तर हॉस्टेल्स जास्त परवडतात जेव्हा आपण सोलो बॅकपॅकिंग करतो. हॉस्टेलचे जे रेट्स असतात जवळपास 300 ते 400 असतात पर बेड. आता हॉस्टेल्स कसे असतात ते तुम्हाला माहिती असेल. म्हणजे एकाच रूममध्ये 4 ते 5 बेड लागलेले असतात, एकावरती एक असतात किंवा असे सलग लागलेले असतात, डॉर्मेटरी टाईपमध्ये असतात. त्याच्यामुळे ते परवडतं आपल्याला. आणि सगळेजण असेच, म्हणजे जसं मी एक्सप्लोर करायला आलो की नाही सोलो बॅकपॅकिंग, तसेच बरेच लोक आलेली असतात. सो लाईक माइंडेड लोक या इथे जास्त असतात. सो डिस्कशन्स सेम, कारण की त्यांनी असं काहीतरी एक्सप्लोरेशन केलं असतं, त्यांच्याकडून अजून आयडिया येतात की नक्की कुठे जायला पाहिजे, कुठे नाही जायला पाहिजे. बाय द वे मित्रांनो, या हॉस्टेलला आपला एक JKV सबस्क्रायबर भेटलेला आहे. भाऊ, तुझं नाव काय? शुभम पांडे फ्रॉम पुणे. ओके, पुण्यावरून आहे. हो, मी पुण्याचं आहे. ओके, नाईस. सो मित्र, आपण आता गुवाहाटी एक्सप्लोर करायला बाहेर पडलो आहोत. थोडंसं मी आता स्नॅक्स वगैरे खाल्लेलं आहे. आता फुल जेवलो नाही, कारण की आता रात्री फुल जेवायचं आहे आपल्याला.
आणि इथलं स्पेशल काही ते एक थाळी आहे ती मला खायची आसामची. सो आत्ता तरी आपण या इथे ना एक टेकडी आहे, खूप मोठी आहे. टेकडी म्हणण्यापेक्षा जरा मोठा डोंगर आहे. तिथे वरती जाऊन आपल्याला अख्ख्या सिटीचा नजारा बघायला मिळू शकतो. आणि त्या तिथे एक मोठा ध्वजसुद्धा आहे आपल्या इंडियाचा. आणि तिथेच गांधीजींचं एक स्मारकसुद्धा आहे. बघूयात नक्की तिथे काय आहे ते. तर आपण आता आलेलो आहोत गांधी मंडप या ठिकाणी. आणि हे जे ठिकाण आहे ते एका टेकडीवरती आहे, जिथून अख्ख्या गुवाहाटी शहराचं आपल्याला विहंगम दृश्य बघायला मिळतं. सो हा आहे तो मंडप. आतमध्ये संग्रहालय आहे, गांधीजींच्या रिलेटेड सर्व गोष्टी त्या तिथे ठेवलेल्या आहेत. या इथे गांधीजींचा एक स्टॅच्यू आहे जो की सत्याग्रहाला चाललेले आहेत असं ते दाखवलं जातं. आणि सर्वात मोठा ध्वज हा बघा, दिसतोय का? खूप उंच हा ध्वज आहे. खालूनच मला दिसला होता, तो खूप लांबून दिसतो. कदाचित हा गुवाहाटीमधला सर्वात उंच, गुवाहाटीमधलंच काय, मला नाही वाटत की एवढ्या उंच टेकडीवरती एवढा मोठा ध्वज कुठे असेल इंडियामध्ये. बट येस, मोठी गोष्ट आहे. आणि या इथून आपल्याला की नाही सगळंच दिसते, म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी दिसते. आता सनसेट व्हायला आलेत, आता वाजले 4:30 आणि सनसेट होतं या इकडे. क्या बात. या इकडे जरा विषयच वेगळा आहे, म्हणजे उजडते 5:30 वाजता, सनसेट होते 5 वाजता. क्या फायनली मला चहा भेटलेला आहे. खरं तर मित्र मला विशेष वाटतं आहे, आसामचा चहा जगप्रसिद्ध आहे. आणि या इथे एवढे उशीर मी दुकानं शोधतोय चहाची, म्हणजे टपरी शोधतोय, मला सापडतच नव्हतं. या इथे आता बघा चहा सुट्टा असं हे दुकान आहे. आणि हे दुकान पण मी चहा असू शकतं कसं ओळखलं माहिती आहे काय? इकडे पाठीमागे त्यांचे असे कप होते, ते ठेवले होते त्यांनी, म्हणजे या इथे चहा मिळेल म्हणून. सो विशेष आहे की आसाम चहा जगप्रसिद्ध आहे आणि आसाममध्येच चहा मिळत नाही आहे मला. वेलकम टू नॉर्थ ईस्ट मित्र हो. कारण की आता नॉर्थ ईस्टने त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे की कधीही या इकडे पाऊस येऊ शकतो. आणि आत्ता पाऊस आलेला आहे. खरं तर आत्ता उन्हाळा आहे, हा काय पावसाळ्याचा सीझन नाही आहे. पण आत्ता पाऊस इतक्या जोरात आला की माझी गाडी अक्षरशः हलायला लागली. आणि मी गेलो होतो आत गुवाहाटीमध्ये, एक 10-15 किलोमीटर आत सिटीमध्ये. मला वाटलं नव्हतं गुवाहाटी सिटी एवढी मोठी असेल. आणि रस्ते पण खूप मस्त आहेत, म्हणजे ऑलमोस्ट डेव्हलप्ड सिटी आहे असं म्हणू शकतो. आणि तिकडे मी बाईक रेंट, म्हणजे आता पुढे जी काही मी राईड वगैरे करणार आहे त्यासाठी बाईक रेंट करण्यासाठी मी बघायला गेलो होतो एका ठिकाणी. आणि रिटर्न येत असताना मला पावसाने गाठलं. आणि तेही अशा पॉईंटला जिथून एक फ्लायओव्हर असा चालू होत होता की जो 5 किलोमीटर संपणारच नव्हता. आणि मी अडकलो, फुल भिजलो. मला भीती वाटत होती की माझ्या त्या बॅगमध्ये हा कॅमेरा होता आणि ती जर बॅग भिजली तर आपला कॅमेरा भिजेल. बट आपली बॅग वॉटरप्रूफ होती, त्याच्यामुळे कॅमेरा काही भिजला नाही. आणि आता आपण आलो होतो एका ठिकाणी जिथे खाऊ गल्ली आहे. जेवूनच जातो, खाऊनच जातो, कारण की आता पुन्हा रिटर्न येण्याची काही ताकद नाही आहे. तिथे आता जाऊन आता हॉस्टेलमध्ये आपल्याला एडिटिंग वगैरे पण करायचं आहे, कारण की उद्याची आपल्याला तयारीसुद्धा करायची आहे. आणि ब्लॉग्स जे ते डेली टाकण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. बघूयात नॉर्थ ईस्टमधला पिझ्झा कसा आहे. खरं तर लोकल पिझ्झा आहे, म्हणजे यांचा इकडचा ब्रँड आहे अर्बन पिझ्झा म्हणून. बॅक टू पॅव्हेलियन. पुन्हा एकदा हॉस्टेलवरती आलेलो आहे. कसा बसा, कारण की पाऊस इतका भयंकर होता म्हणून सांगू. म्हणजे मी ते खाऊन झाल्यानंतरनं सुद्धा जोराचा पाऊस आला. आणि आमचा हा जो काही रूट आहे तो रूट अक्षरशः गुडघ्या पाण्याने भरला होता. सुप्रभात मित्र हो. गुवाहाटीमधला आपला हा दुसरा दिवस. आणि आता मी निघालेलो आहे ब्रेकफास्ट करायला. आम्ही सगळी पोरं, खरं तर ही आता मोठी गँग तयार झालेली. आणि हीच खासियत असते खरं तर आपल्या ह्या काय झालं सोलो बॅकपॅकिंगची आहे ना. सोलो बॅकपॅकिंग. येतो एकटे जातो ग्रुपने. बाय द वे शुभम ना तुझं ना? शुभम अख्खा नॉर्थ ईस्ट पाठीमागचे 2 महिने फिरतोय. आता तो रिटर्न चाललेला आहे. बट 2 महिने भाई तो नॉर्थ ईस्टमध्ये आहे. आणि त्याने सर्वात लॉंगेस्ट ट्रेन पण केली होती. काय, कुठली ट्रेन ती? आगरतळापर्यंत. म्हणजे त्रिपुरापर्यंत हा ट्रेनने गेलाय मुंबईपासून. लोकमान्य कामाख्या एक्सप्रेस. सो ओव्हरऑल खर्च किती झाला या ट्रिपचा तुला? मला ऑलमोस्ट गेलाय बघा एक 60पर्यंत गेलेला आहे. 60पर्यंत? 60,000. म्हणजे 2 महिन्यात तुला, म्हणजे 60 दिवसात 60, म्हणजे पर डेला 1000 रुपये खर्च. पर डेला 1000 रुपये खर्च. मग कसा पर डे? आता खरं तर रूमचं भाडंच 1000 रुपये असते. ते कसं काय मॅनेज केलंस? काही ठिकाणी ना कॉस्ट कटिंग करावी लागते. म्हणजे काही ठिकाणी चीप हॉटेल मिळतं, काही ठिकाणी महाग हॉटेल मिळतं, काही ठिकाणी स्वस्त जेवण करावं लागतं, काही ठिकाणी महागडं जेवण मिळतं. ओके. सगळं कॉस्ट कटिंगमध्ये चालावं लागतं सगळं बघून. ओके. आणि जर रूम कुठे मिळाली नाही तर? कॅम्पिंग टेंट. टेंट घेऊन आलायस तू? हां. अरे वा.
हे भारी. कॅम्पिंग डेडे मी बऱ्याच ठिकाणी कॅम्पिंग पण केलेली इथे. हां हां. जसं चेरापुंजीमध्ये ना, चेरापुंजी नौकालिका हे वॉटरफॉल्स म्हणून एक ठिकाण आहे. ओके म्हणजे नॉर्थ ईस्टचं सर्वात मोठं वॉटरफॉल ॲक्च्युली. ओके ओके. तर त्या ठिकाणी एक कॅम्पिंग साईड होती. हां हां हां. त्या ठिकाणी तिथला जो ओनर होता त्याची तो चार्ज करतो मिनिमम 500 रुपीज. ओके. आणि मी त्या ठिकाणी फ्रीमध्ये होस्ट केलेलं, क्या बात आहे. फ्रीमध्ये स्टे केलेलं त्या ठिकाणी. अरे वा. ते काउच सर्फिंग वगैरे तू यूज केलंस काय? काउच सर्फिंग पण यूज केलेलं मी काही बऱ्याच ठिकाणी. आणि काही ठिकाणी ना असंच ओळख हां हां किंवा आता समजा मी या ठिकाणी राहतो, हां हां. इथल्या काही लोकांबरोबर ओळख झाली हां. तर यांचे कॉन्टॅक्ट दुसऱ्या ठिकाणावर असतात ना, त्यांचे ओके. कॉन्टॅक्ट थ्रू पण जाऊन स्टे करणं अरे वा. म्हणजे मॅनेजेबल होऊन जातं सगळं. सो ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला पैसे लागतात, ही जी काही गोष्ट आहे नाही, खरं तर आहे पैसे लागतात, बट तुम्हाला कमी बजेटमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. तो आपण आता ब्रेकफास्ट करण्यासाठी कुठे आलेलो आहोत? आणि त्या बेकरी काय? आणि हे काय? हे बघ. डोनट्स वगैरे. अरे बापरे, हे तन्वीशला नको दाखवायला. तन्वीश बघत असेल. तन्वीशला बाबा काय काय खात आहेत मला सोडून. इसके ऊपर डालने के लिए कुछ नहीं डाला है इन्होंने. ही आहे इथली लोकल भाजी मंडई. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या भाज्या या इकडे स्पेशली ज्या मिळतात त्या भाज्या बघायला मिळतील. आता आपल्याला जास्त वेळ नाही आहे, नंतर आपण एक्सप्लोर करायला जाऊ मार्केट. सो माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर ना सगळं आवरलं, आंघोळ वगैरे केली. आता फ्रेश होऊन मी निघालेलो आहे कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि असं म्हणतात की कामाख्या देवीसाठी जी काही लाईन आहे ती लोक रात्री 3-4 वाजल्यापासूनच लाईनमध्ये उभे असतात. तेव्हा कुठे त्या लोकांचं दर्शन येतं 12 वाजता. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 12. सो आता बघूयात आपल्याला दर्शन मिळतं आहे का. सो फायनली आपण पोचलो आहोत कामाख्या मंदिराच्या गेटजवळ. हे आहे ते गेट. आता या इथून आतमध्ये मंदिर किती लांब आहे, की टेकडीवरती आहे, हे आता बघावं लागेल मला. कारण की मी आलो आहे ऑटोने आणि आता वरती जायला काय मार्ग आहे तो माहीत नाही. कदाचित मला चालतच जावं लागेल एवढ्या कडक उन्हामध्ये. तो ही बस जाते आहे मंदिराकडे. मंदिर या इथून 5 किलोमीटर लांब आहे. मला वाटलं जवळ असेल. तर या बसने आपल्याला या इथे सोडलेलं आहे. जवळपास 5 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता वरती आलेलो आहोत. तर शोधूयात कामाख्या देवीचं मंदिर. खरं तर इंटरनल ट्रान्सपोर्टेशन आहे ना इथलं गुवाहाटीचं, ते बरंच आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गाड्या पण आहेत, ऑटोज आहेत किंवा शेअर्ड टेम्पो आहेत. खरं तर टेम्पो नाही, त्याला काय म्हणायचं, वडाप आपल्या इकडे वडाप म्हणतात. तर तो प्रकार या इकडे आहे. त्याच्यामुळे इंटरनल तुम्ही ट्रान्सपोर्टेशन स्वस्तामध्ये हे करू शकता. जर तुम्हाला बाईक करायची असेल रेंट आउट तेही करू शकता. बाईक जवळपास 300-400मध्ये तुम्हाला मिळू शकते. वरती पेट्रोल टाकावं लागेल 100 रुपयाचं. सो राव, ही एंट्री कुठून आहे नक्की? केवढी मोठी लाईन आहे या इथे. मंदिर कुठे मला ते दिसत नाही आहे. सो हे आहे ते मेन कामाख्या देवीचं मंदिर, जे की एक शक्तिपीठ आहे. खूप महती आहे या मंदिराची आणि खूप जुनं स्ट्रक्चर आहे. 8व्या शतकातलं हे बांधकाम आहे. तुम्ही बघाल तर त्याच्यावरती जे काही स्कल्पचर्स आहेत ते ॲज इट इज दिसतात. त्याच्यावरती मला वाटतं काय हल्ला वगैरे झालेला आहे, कारण की सगळं ॲज इट इज दिसतं. कोरीवकाम दिसतं प्रॉपर आणि प्रॉपर दगडाचं बांधकाम आहे हे. आता आतमध्ये असं म्हटलं जातं की एक गुफा आहे, खाली जावं लागतं. आणि कामाख्या या देवीचा अर्थ म्हणजे ह्या नावाचा अर्थ असा आहे की म्हणजे असं पुराण कथा म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी त्या देवीचे 51 तुकडे केले होते काही कारणास्तव तिला मुक्ती मिळण्यासाठी. आणि त्यातला एक तुकडा म्हणजेच योनीचा एक तुकडा या इथे पडला होता. आणि म्हणूनच या इथे कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही आहे, फक्त योनीच्या आकाराचा एक भाग आहे जो त्याची पूजा केली जाते या इथे. आणि असं म्हणतात की ही नवसाला पावते देवी. सो खूप महती या मंदिराची आहे. आणि तुम्हाला आता रिसेंटली आपल्या महाराष्ट्रात जो काय मोठा भूकंप आला होता, राजकीय भूकंप, गुवाहाटीमध्ये काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, हा जो काय सगळा गुवाहाटीचा जे काही तिकडे प्रचार झाला होता ते शिंदे गट या इथे झाले होते या देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि ते स्वतः असं म्हटलेत की ह्या देवीच्या दर्शनामुळे आम्हाला ते सक्सेस मिळालेलं आहे. सो अशा काही गोष्टी आहेत, लोक मानतात काही गोष्टी. त्यामुळे या इथे जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी खूप लवकर यावं लागेल आणि खूप मोठी रांग आहे ती लावावी लागेल. गुरुवे शरणं गुरुवे शरणं शरणं
बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे कारण की खूपच गर्दी आत मी जायचा प्रयत्न केला पण खूप वेळ जाईल. एनिवेज इथपर्यंत आलो हेच एक मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मला येता येईल की नाही हा पण मोठा प्रश्न होता कारण की मला आधीच सांगण्यात आलं होतं की खूप मोठी लाईन असेल. मला वाटलं मंदिरापर्यंत सुद्धा मला पोहोचता येणार नाही. बाय द वे गुवाहाटीमध्ये रॅपिडोसुद्धा आहे त्याच्यामुळे मी आता रॅपिडो बुक केलेली आहे. येते ती बाईकवरून बेटर पडतं, लवकर आपण पोचतोसुद्धा आणि इकॉनॉमिकल पण आहे कारण की जर कॅब केली किंवा रिक्षा केली तर जरा जास्तच पैसे जातील आपले कारण की या इथून हे अंतर जवळपास 15 किलोमीटरचं आहे. सो रॅपिडोने मला 150 रुपये सांगितले. आता मी गुवाहाटीच्या VIP रोडवरून चालतोय. हाच तो रोड जो आहे 6 माईल या एरियामध्ये. आणि मी इथे का आलो आहे तर तुम्हाला माहितीच आहे मी बाईक रेंट करण्यासाठी आलेलो आहे. हे मला रिकमेंडेशन दिलं होतं आपल्या हॉस्टेलवरच्या पोरांनी कॅनोपी नॉर्थ ईस्ट म्हणून. तर इकडून आपण आता बाईक रेंट करणार आहोत. ओके तर हेच ते शॉप आहे. अरे बापरे केवढं मोठं आहे हे. केवढ्या बाईक्स लागलेल्या आहेत. आता कुठली चूज करायची. कार पण देतात का हे रेंटवरती. कुठे ऑफिस यांचं कौन है? हेलो मैंने कॉल किया था आपको आधे घंटे पहले. जीवन करके नाम है मेरा. गिब्बॉन से रेफरेंस मिला आपका. सो बाइक रेंट के बारे में बात किया था. आपसे ही बात हुआ था क्या? हाँ जी मेरे से बात हुआ था. ओके फाइन. तो क्या हुआ एक्सपल्स है अपनी? हाँ अवेलेबल है आपके लिए रेडी किया हुआ है ना? एक्सपल्स. हाँ जी ओके सो अभी प्राइस क्या है उसका? उसका प्राइस आपका 1200 रुपीज़ करके है पर डे का. ओके हाँ जी सर पर डे के लिए. पर डे के लिए 1200. सपोज मैं उसको 10 दिन के लिए लेके जाऊँ तो डिस्काउंट मिल जाएगा सर. मिल जाएगा ना? मिल जाएगा डिस्काउंट आपको. ओके ग्रेट. सो आपण आता बाईक बघूयात नक्की कुठल्या कंडिशनमध्ये आहे. तो ये पूरी सर्विस की है फुल ना? सर्विस वॉशिंग वगैरह सब कुछ हो चुका है. हो चुका है ना? हाँ जी सर. थैंक गॉड. सो कल से हमारी राइड है. हाँ जी सर. तो ये मतलब जितनी भी राइड है हमारे ऑलमोस्ट 500 मतलब 1000 किलोमीटर हो जाएगी हो वापस जाएगा आते सर. आते. हाँ जी हाँ जी हो जाएगा. तो कुछ ऐसा करने की ज़रूरत है हमें मेंटेनेंस जैसे कि वगैरह? आपका मेंटेनेंस पे 250-200 किलोमीटर चलने के बाद आपको चेन ल्यूब करवाना है सिर्फ. ओके वही जो ऑयलिंग होता है ना Oiling chain के लिए, करना हाँ जी वही करना है. बाकी कुछ भी नॉर्मल ठीक. बाकी सब किया हुआ है. इंजन वगैरह सब चेक किया आपको. तो इसका एक टेस्ट ड्राइव ले लो. हाँ कोई इशू नहीं सर ले लीजिए. आता म्हणजे आजपर्यंत एक्सपल्स कधी चालवलेली नाही आहे तर जरा टेस्ट ड्राईव्ह घ्यावी कारण की काय आहे की एक्सपल्स मी का चूज करतो आहे तर बऱ्यापैकी हलकी गाडी आहे. कम्पॅरेटिव्हली आपल्या आरीच्या ज्या गाड्या असतात ना त्याच्यापेक्षा ही जरा हलकी आहे आणि हिली एरियाजमध्ये मला जरा ती जास्त जड कारण की मी आजपर्यंत असं एवढ्या हिली एरियामध्ये ट्रॅव्हल नाही केलेलं आहे. उत्तराखंडला केलेलं आहे बट तिकडे रोड खूप चांगले होतात. तर इकडचे कसे आहेत ते मला माहीत नाही आहेत. भारी रे गाडी एकदम स्मूथ आहे आणि मेन म्हणजे हलकी आहे. लय भारी वाटतं मला. आता ह्याच्यावरती मस्तपैकी आपलं सामान पॅक करायचं आणि अख्ख्या नॉर्थ ईस्टची राईड करायची. पहिल्यांदा तर आपल्याला अरुणाचल प्रदेशची राईड करायची. बघूयात अजून प्लॅन काय आमचा ठरलेला नाही आहे. बट एक गोष्ट सांगायची म्हणजे की फायनली मला डिस्काउंट मिळालेला आहे कारण की मी 10 दिवसाच्या वरती ही बाईक घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला 25% डिस्काउंट दिलेला आहे. ग्रेट. सो तुम्ही जर इकडे येत असाल ना तर ह्यांना असं विचारायचं की आम्ही जास्त दिवसांसाठी जाणार आहोत तर आम्हाला डिस्काउंट द्याल का वगैरे. सो नक्की ट्राय करा. ही गोष्ट मी पहिल्यांदा बघतो आहे म्हणजे एखाद्या बाईक रेंट करणाऱ्या ह्या स्टोअरमध्ये हॉटेल आहे कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की बरेचसे बाईकर्स या इथे येतात पण त्यांना जेवणासाठी कारण की वेळ जातो या इथे ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी तर ते इथूनच जेवण करून डायरेक्ट राईडला जातात. आणि आत्तासुद्धा मी दिवसभर काय जेवलेलो नाही आहे आणि या इथे मला बाईक घेण्यासाठी यायचं होतं आणि जेवायला टाईम नव्हता. सो थँक गॉड या इथे आपल्याला जेवायला मिळालेलं आहे. म्हणजे यांचं रेस्टॉरंट आहे. सो या इथे हेल्मेट्स आहेत. यातलं आपल्याला कुठलं चांगलं हेल्मेट वाटतं आहे ते बघू शकतो. हे नवीन वाटतं आहे जरा मला. क्या बात. हे घेऊयात आपण. डन. बाईकचं फायनल झालं आहे. हेल्मेट फायनल झालेलं आहे. आता फक्त गिअर्स फायनल करायचे आहेत. आणि या इकडे यांच्याकडे गिअर्ससुद्धा मिळतात रेंटने. क्या रेट बताया रेंट का? ये रेंट का आपका 1000 रुपीज़ है पूरा ट्रिप का. वन टाइम पूरा ट्रिप का हाँ जी 1000 रुपीज़. रुपीज़. ओके. सो ये पूरा मतलब जैकेट और नी गार्ड्स वगैरह. ग्लव्स वगैरह सब कुछ. ओके ग्रेट.
ते एक बरं झालं, नाहीतर मी घेऊनच आलो नव्हतो. ठीक आहे. चलो फायनली बाईक झाली. सो आपली आता बाईक रेडी आहे उद्याच्या राईडसाठी आणि फायनली उद्या आपण जातो आहे तवांगला. सो पुन्हा एकदा आपण आलो आहोत आपल्या हॉस्टेलवरती आणि आता मी तुम्हाला सांगतो पुढचा प्लॅन काय आहे. खरं तर आजच्या दिवसात जास्त काय मी एक्सप्लोरेशन केलेलं नाही आहे, कारण की जास्त वेळ हा प्लॅनिंग आणि गाडीची तयारी करण्यातच गेला होता. म्हणजे काय झालं की बाईक राईड जर मी करतो आहे तर मला जॅकेट किंवा आपल्याला हेल्मेटचं जे माउंट असतं ते माझ्याकडे नव्हतं. सो ते सगळे अरेंजमेंट करण्यात वेळ गेला, ते शोधण्यात वेळ गेला. आणि उद्या मी फायनली करणार आहे राईड तवांगची. तवांग इथून जवळपास 500 किलोमीटर आहे. तवांग आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जर आपल्याला एंट्री घ्यायची आहे तर त्यासाठी लागतं ते परमिट. सो ते परमिट घेण्याची माझी सगळी धावपळ चालली होती आणि ऑनलाईन परमिट मिळून जातं, बट अजूनही मला मिळालं नाही आहे. सो आता अजून 1-2 जणांना मी कॉन्टॅक्ट करून आपली तिथेच जर परमिटची व्यवस्था झाली तर ऑन द गो तिकडे पण आपल्याला परमिट मिळू शकतं. सो त्यासाठी मी जातो आहे तेजपूर मार्गे. सो तेजपूर मार्गे जर मी गेलो तर तिकडे काही लोकेशनसुद्धा आहेत जे एक्सप्लोर करण्यासारखे आहेत, जे मी एक्सप्लोर करत जाऊ शकतो. आता हा व्हिडिओ पण इथेच संपवायला हवा, कारण की आता हा व्हिडिओ मला एडिट करत बसायचं आहे. लवकरात लवकर एडिटिंग संपवून मला उद्या सकाळी लवकरसुद्धा उठायचं आहे राईडसाठी. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट करून. भेटत लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.